ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक व्यक्तीकडून पाप घडत असते आणि पाप माणसाला परमेश्वरापासून फार अलिप्त करत असते. व्यक्तीमधील आनंद, सुख, शांती, त्याचप्रमाणे चांगले जीवन हे पूर्णपणे नष्ट करण्याचं कार्य पाप करत असते. म्हणजे एका भिंतीप्रमाणे पाप मनुष्य आणि परमेश्वर यामध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण करत असते. परंतु जेव्हा मनुष्य पश्चाताप करतो आणि आपल्या अंतःकरणातून परमेश्वराकडे हातून घडलेल्या पापांची क्षमा मागून नवीन जीवन जगण्यासाठी तयारी दाखवत असतो किंवा पहिलं पाऊल उचलत असतो, तेव्हा ती पापाची भिंत तुटत असते. ते नातेसंबंध, ते तुटलेले नातेसंबंध परत जोडण्याचा प्रयत्न होत असते. आणि म्हणूनच पश्चातापाला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये अगदी महत्वाचं स्थान आहे. पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. ही स्वतः बाप्तिस्मा करणारा किंवा स्नान संस्कार करणारा योहान व प्रभू येशू ख्रिस्त यांनी दिलेला संदेश होता. आणि आज देखील हाच पश्चातापाचा संदेश परमेश्वर प्रवक्ता योना याच्याद्वारे निनिवे या शहरातील लोकांना देत आहे. कारण या शहरातील लोक पूर्णपणे परमेश्वराच्या मार्गापासून भटकून गेलेले होते. पापाच्या अंधारामध्ये ते चाचपडत होते. अगदी पापी जीवन ते जगत होते. आणि जेव्हा परमेश्वर या लोकांकडे पाहतो, तेव्हा तो प्रवक्ता योनाला त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांच्याकडे तो एकच संदेश देऊन पाठवतो की या लोकांना पश्चाताप करण्यासाठी सांगा. कारण पुढच्या 3 दिवसामध्ये जर त्यांनी पश्चाताप केला नाही, आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणणार नाही, तर त्यांचा नाश होणार आहे. आणि प्रवक्ता योना हा तेथे जातो. निनवे त्या शहरामध्ये जाऊन मोठ्याने परमेश्वराचा संदेश लोकांना देतो, राजांना देतो. आणि जेव्हा ते संदेश ऐकतात, तेव्हा ते तो संदेश किंवा तो शब्द अगदी मनावरती घेतात. त्याप्रमाणे जीवनामध्ये ते बदल घडून आणतात. अंगावरती राग आणतात, अंगाला गोंडपाट गुंडाळतात आणि दुःखामध्ये बुडून ते शोक करतात आणि चांगलं जीवन जगण्यासाठी परमेश्वराला वचन देतात. जेव्हा परमेश्वर त्यांच्या त्या पश्चातापाकडे पाहतो, परमेश्वर त्यांच्या बदललेल्या जीवनशैलीकडे पाहतो, तेव्हा परमेश्वर आपला निर्णय बदलतो. म्हणजेच आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे की मनुष्य खऱ्या अंतःकरणाने जेव्हा पश्चाताप करत असतो, ढोंगीपणा नाही तर पश्चाताप करत असतो आणि जीवन जगण्यासाठी किंवा जीवनशैली बदलण्यासाठी प्रयत्न करत असतो, तेव्हा स्वतः परमेश्वर देखील स्वतःचं किंवा आपलं मन देखील बदलत असतो आणि आपला बचाव करत असतो, आपलं संरक्षण करत असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे की माझ्याकडून तुम्ही चिन्हाची अपेक्षा करता, एखाद्या चमत्काराची अपेक्षा करता. सर्वात मोठा चमत्कार मी योनाविषयी तुम्हाला सांगत आहे. का ज्याप्रमाणे योना 3 दिवस आणि 3 रात्र या माशाच्या पोटामध्ये राहिला आणि तेथे त्याचं परमेश्वराने संरक्षण केलं, त्याचप्रमाणे मनुष्याचा पुत्र 3 दिवस 3 रात्र त्या कबरेमध्ये राहणार, परंतु 3ऱ्या दिवशी तो मेल्यातून जिवंत होणार आहे. हाच मोठा चमत्कार तुम्ही पाहणार आहे. आज योनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना हाच शुभ संदेश देऊ इच्छितो की आपण पश्चाताप केला पाहिजे. ज्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करीत आहोत, जे पापी जीवन आपण जगत आहोत, तो मार्ग आपण सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच या प्रायश्चित काळामध्ये आपण निर्णय घेऊया की आपल्याला निनवे शहरातील लोकांप्रमाणे खरोखर पश्चाताप करायचा आहे की आपल्याला खरोखर पापामध्ये मरायचं आहे. परत एकदा सुवर्ण संधी परमेश्वर आपल्याला देत आहे. त्या सुवर्ण संधीचा योग्य त्या प्रकारे फायदा करून घेऊया. आपला जुना मार्ग सोडण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराकडे आपण आपलं हृदय आणि मन वळवण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर आपल्या पश्चातापाकडे पाहून, बदललेल्या जीवनशैलीकडे पाहून आपल्या जीवनामध्ये आनंद, सुख आणि भरभरून देणार आहे आणि आपलं संरक्षण नक्कीच करणार आहे.